मी ना यांना फोन करूनच विचारते कुठे गेलेत, काय करतायत. आई आई तुला माहिती आहे त्यांचं सरप्राईज काय? त्यांनी तुला टाकलंय. त्यांनी तुला आणि या घराला कायमचं सोडलंय. सोहम, हे असलं अभद्र काहीतरी बोलू नकोस रे. मला असली मस्करी आवडत नाही. सोहम, आई मी अभद्र बोलत नाहीये, ते अभद्र वागलेत. सोहम, हे कधी असं करणार नाहीत आणि तुलाही ते माहितीये, तरी का बोलतोयस तू असं? हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तू घरातल्यांना नेहमी परक केलंस आणि परक्यांना घरात आणून बसवलंस. नाही इतकं महत्व दिलंस आणि शेवटी काय केलं ग त्यांनी? एखादा चॉकलेट खाऊन आपण रॅपर टाकतो ना, तसं टाकून दिलं तुला. तिच्याकडे काय बघतेस आई? विचार तिलाच, ती पण त्यांच्यातलीच आहे म्हणा. शुभ्रा सांग तिला, अभिजित राजे परत येणार आहेत की नाही येणार आहेत? सांग तिला मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय, सांग. बघितलंस आई, तुझा गैरसमज झाला होता की अभिजित राजे तुला आयुष्यभर सांभाळतील, पण त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. अगं लग्नाला 1 वर्ष नाही झालं आणि कंटाळले ते जबाबदारीला. ए बबड्या, काय बडबडतोयस तू? तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि सर जर आत्ता या घरात नसतील तर त्यांच्या नसण्याची तशीच काही कारणं आहेत. कारण ओके, म्हणजे तू हे मान्य करतेस ना, अभिजित राजे आईला आणि या घराला कायमचं सोडून गेलेत? बघितलंस आई, आणि हिला काय का विचारतेस तू? ही पण त्यांच्यातलीच आहे. एकाच दिवशी हिने मंगळसूत्र काढून टाकलं आणि त्यांनी तुला सोडलं. काय माहित योगायोग होता की हे सुद्धा प्लॅन्ड होतं. पण शेवटी आई तू आणि मी एकटेच उरलो ना. तू ये आई, तू बस इथे, ये इथे बस. आई किती कौतुकाने लग्न लावून दिलं होतं का आजोबांनी तुझं. अभिजित राजे तुला आयुष्यभर सांभाळतील या विचाराने. जर का आजोबांना कळलं ना की हे तुला असंच सोडून गेलेत तर धक्का बसेल का आजोबांना? ऐक ना, आपण आजोबांना यातलं काहीच सांगूया नको. हा, शेवटी मीच आहे का तुझा, बाकी कोणी नाही आई. आणि आई मुलाच्या नात्यातलं हे प्रेम या परक्यांना नाही समजणार. हे बघ आई, मी तुला वचन देतो, काहीही झालं ना तरी मी तुला कधीच सोडणार नाही. हे मंगळसूत्र म्हणजे नुसते मणी नाही आहेत. ही नात्यांची घट्ट विणलेली वीण आहे. अरे वा, पंचपक्वान्नाचं जेवण केलंय अगदी. डाळिंबीची उसळ, खीर, पुरी, पुरणपोळी. वाव, हे सगळे सरांच्या आवडीचे पदार्थ आहेत ना आई? सगळा बेत यांच्यासाठीच केलाय. स्वयंपाक सगळा झालाय. कोणाला भूक लागली असेल तर खाऊन घ्या.
कुणाला भूक लागली असेल तर खातील, नाही तर राहतील उपाशी. भरल्या घरात कशाला कोणी उपाशी राहायला हवं? आणि हट्टाने उपाशी राहायचं ठरवलं ना तर मी सुद्धा हट्टी आहे, पण मीही नाही जेवणार. अजून कसे आले नाहीत हे? का हट्टीपणा करताय आई? अहो मी सुद्धा कालपासून समजावलंय सरांना, ते माझंही ऐकत नाहीयेत. हे बघा ना, ही किती चांगली गोष्ट आहे की ते इथे जवळच अभिज किचन मध्येच आहेत. त्यामुळे आपल्याला तशी काळजी नाही ना सरांची. आई ऐका ना, तुम्ही नका इतकी काळजी करू. सर बरे आहेत, ते ठीक आहेत. ते ठीक आहे तसं कोणाला वाटत असलं तरी सुद्धा मला माहिती आहे ना. आई रागाच्या भरात सर घरातनं नाही निघून गेले. त्यांनी खूप शांतपणे विचार करून काही निर्णय घेतलेत. म्हणूनच म्हणते, ते इतक्या सहजासहजी घरी येतील असं नाही वाटत मला. काय आहे ना, सगळे बदल सहज स्वीकारणं म्हणजेच तडजोड नाही. काही तडजोडी करायला अंगात हट्टीपणा असावा लागतो. नाही जमत म्हणून गळ्यातनं मंगळसूत्र काढून टाकणं सोपं आहे, पण त्यांनी प्रश्न नाही सुटत. आणि मला नाही माझ्या नवऱ्याला असं वाऱ्यावर सोडून देता येणार. बघूया कसे येत नाहीत ते. मी स्वतः जाऊन घेऊन येते त्यांना. आई ऐका ना, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या आणि मग जा ना. नाही, आता घास घेऊ ते आम्ही दोघं एकत्रच. पनीर मटर जीरा राईस रोटी लवकर घेऊन जा रे. बाई फास्ट चालव नको, सेफ्टी फर्स्ट. अभिजित सर, आम्ही सौदान सौ तुमचा नियमित पाहतो. अरे, खूप thank you. मस्त कार्यक्रम आहे. थँक्यू सो मच. वेलकम टू अभिज किचन. प्लीज कम. बसा. हॅलो सर, एक सेल्फी काढू का? ओ शुअर. थँक्यू. बसा प्लीज. आणि काय जेवण आवडलं ना? हो सर. फीडबॅकमध्ये तुमचा फीडबॅक नक्की न हो सर, विसरता नक्की. लिहा. प्लीज हॅव अ सीट. बसा. नमस्कार, मी आसावरी अभिजित राजे यांची बायको. तुम्हा सगळ्यांचं आम्ही दोघं जण अभिज किचन मध्ये खूप खूप स्वागत करतोय. व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. तू इथे तुम्ही बसा. तू जरा इकडे ये. तू अचानक इथे, मी जरा गडबडीत आहे. गर्दी बघतेस ना तू? हो, तुम्हाला गर्दीत हरवताना सुद्धा बघते. अहो घरी छान तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय, ताट वाढलंय. किती वाट बघितली मी तुमची, तुम्ही आलाच नाही. म्हणून म्हटलं स्वतः यावं तुम्हाला घेऊन जावं. चला ना प्लीज, घरी चला ना. अरे आसावरी, नाही मला नाही येत येणार. इथे खूप कामं आहेत. मी कामं सोडून. हो, पायावर उभं राहून एवढी कामं करायची म्हणजे अंगात ताकद असायला हवी ना. आणि तुम्हाला खरं सांगू का, लोकांना जेव घालून ना फक्त मन भरतं, पोट नाही भरत. शेफनी सुद्धा भरल्या पोटीच काम करायला हवं ना. चला ना प्लीज. इथे आहे सोय सगळी. हो ना, मग इथली व्यवस्था बघायला विश्वास आहे. मॅडीताई आहे. विश्वास, मॅडी, लक्ष द्या. आसावरी जरा ये. सावरी, काय पोरखेळ चाललाय हा? तू प्लीज घरी जा बरं. अहो, तुम्हाला घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही. नाही, मला काम आहे. कामाचं कारण पुढे करताय ना नुसतं. काय काम आहे तुम्हाला सांगा. चला मी मदत करते, आपण दोघं मिळून कामं करूया. चला. नाही नको. का नाही, तुला आत यायला एंट्री नाही असं समजतो. मला प्लीज. मगासपासून इतक्या वेळा तुम्हाला मी प्लीज म्हणते, तुम्ही ऐकलत का माझं? तुम्हाला स्वतःच्याच घरी यायला वेळ नाहीये.
कित्येक वेळा माझा आग्रह नसताना सुद्धा तुम्ही घरी यायचं दुपारी का? आपण एकत्र जेवण करावं म्हणून. मग आता काय झालंय? असे का वागताय तुम्ही माझ्याशी? कालपासून काय बी नसलंय तुमचं? अहो कुठल्या घरात वाद होत नाही सांगा ना मला. वादविवाद होतात, भांडणं होतात, मनं दुखावली जातात, पण म्हणून कोणी स्वतःचं घर सोडून जातं, घरीच येत नाही. का असा हट्ट करताय? ते माझं घर नाहीये असावरी. काय नाही, काही नाही. मी काय बोललात तुम्ही? बरं काय बोललात ते जाऊ द्या. का बोललात असं? का तुम्हाला असं वाटतं की ते घर तुमचं नाहीये म्हणून? तुम्हाला कोणी बोललं का काही? बाबा बोलले का? नाही. सोहम बोलला का? मग काय झालंय सांगा ना मला. कोणाशी वाद झालाय का तुमचा? तुम्ही का चिडलाय तेवढे? मी का चिडू कोणावर असावरी? माझा कोणावर हक्क आहे का? मी फक्त स्वतःवर हक्काने चिडू शकतो. आणि तसा चिडलो ना की मूल जसं आईच्या कुशीत शिरतं ना, तसं या अभीज किचनच्या कुशीत शिरतो. मला थोपटतं, गोंजारतं, शांत करतं. मला माझ्या पद्धतीने शांत होऊ द्या असं आहे. तू इथे थांबलीस, कामात मध्ये मध्ये आलीस तर माझं कामावर लक्ष लागणार नाही. प्लीज घरचे वाद घरीच राहू दे, इथे नको. तू जा, जेवून घे. आज जरा ऑर्डर जास्त आहेत. अहो हट्टी आहेत, असे ऐकणार नाहीत ते. अहो दादा एक मिनिट. हे 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 फूल घ्या आणि थँक्यू. नाही नाही तुमच्यासाठी नाही आहे फूल. हे तुम्ही आज जाल ना तर ते अभिजित राजे असतील, त्यांना सांगा तुमच्या बायकोने दिलंय आणि तुमची बायको बाहेर वाट बघते. हो हो नक्की. थांबा. या. थँक्यू. सर, अभिजित सर, थँक्यू. ते तुमच्या बायकोने दिले, त्या तुमची बाहेर वाट बघतायत. ठीक. अगं बाई ह्यांना काटा टोचायला नको. एक राहिला होता, आता नाही लागणार काटा. थांबा थांबा, मी छत्री ठेवते. जाताना विसरू नका घेऊन जा. एक काम कराल का माझा दादा, हे ना हे फूल घ्या. थँक्यू. नाही तुम्हाला नाहीये, आता अभिजित राजे असतील ना त्यांना द्या. त्यांना सांगा बाहेर तुमची बायको वाट बघते. ओके ओके, ठीक आहे, चालेल. थांबा थांबा थांबा. थँक्यू. सर, हे तुमच्यासाठी. हे तुमच्या बायकोने दिले, त्या बाहेर तुमची वाट बघतायत. थँक्यू. ताई वाव, थँक्यू. नाही सॉरी तुमच्यासाठी नाहीये. आता अभिजित राजे असतील ना त्यांना सांगा हे फूल तुमच्या बायकोने दिलंय आणि तुमची बायको बाहेर वाट बघतीये. या या.
सर 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 तुमच्यासाठी. माझ्या बायकोने दिले आणि बाहेर ती माझी वाट बघते. तुम्ही बसा प्लीज. काय चाललंय आसावरीचं? घरी जा म्हटलं तर इथेच थांबली बाहेर. ही पक्की हट्टी आहे. हिच्याशी हार्शली बोलल्याशिवाय ऐकायची नाही. सर, हे तुमच्या बायकोने दिले. अहो काय सर, मॅडम तिकडे बाहेर दरवाजावर दार उघड बंद करतायत आणि तुम्ही इथे मस्त मजेत आहात. शोभता का तुम्हाला? विश्वास, येस सर. तर ही फुलं पाण्यात ठेव ना. ओके सर. सावरी, मी तुला घरी जायला सांगितलं. का ऐकत नाहीस माझं? का हट्टीपणा करतेस? कळत नाही का तुला आसावरी? तू समजून घे ना आसावरी. मी तुझ्यापासून दूर राहतोय हे तुझ्याच साठी. आणि असं तुझ्यापासून दूर राहणं माझ्यासाठी सोपं आहे का? पण माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. असं का बोलताय तुम्ही? कारण ही फॅक्ट आहे आसावरी की सोहनने मला अजूनही स्वीकारलेलं नाहीये. स्पष्ट दिसतंय. कदाचित मीच कमी पडलो असेल. बाप म्हणून तर लांब राहिलं. मी त्याचा साधा मित्र होऊ शकलेलो नाही. त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या बिझनेससाठी तो म्हणेल त्या रकमेचा चेक त्याच्या हातावर ठेवला. कधी एका शब्दाने हिशोबासाठी विचारलं नाही. त्याला नोकरी लागावी म्हणून प्रयत्न केला, पण कशाचं काहीही झालं नाही. मग त्याला नको असलेल्या नात्याचं ओझं त्यांनी का व्हायचं? आणि मी तरी माझं हे बापाचं नातं त्याच्यावर का लादू? मला खूप त्रास होतोय असा. तू इथून जा. मला एकटं राहू दे. असं नका बोलू हो तुम्ही. मी सोहमशी बोलते. मी समजावते त्याला. मी अशी ऐकणार नाही आसावरी. सॉरी, तुला आता दुखवावं लागणार. काय बोलणार आहेस तू त्याच्याशी? आणि बोलून काय उपयोग आहे का? आपलं लग्न झालं तेव्हा माझ्याशी बोलली होतीस? त्या तुझा मुलगा आयुष्यभर मला त्रास देणार आहे म्हणून? आयुष्यात कधीही स्वतःच्या पायावर उभं राहणार नाही म्हणून? आणि नेहमी माझ्यावरच अवलंबून असणार आहे म्हणून? धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार चौघात तो माझा मुलगा आहे सांगायची लाज वाटते मला. अजून किती सहन करायचं आहे मी त्याला? अजून किती काळ, किती वेळ माझा वाया घालवायचा आहे त्याला सेटल करण्यामध्ये? बरं, केलं तरी त्याला त्याची किंमत नाहीच आहे. बरं, लग्नाआधी तुझं तरी ऐकायचा तो. लग्न झाल्यावर तुझंही ऐकेन असं झालंय. संताप होतो माझा त्याला पाहिलं तरी. त्याची बायको कमावते आणि हा काही करत नाही तरी त्याला लाजही वाटत नाही. अशा मुलाला का सहन करू मी? पण माहितीच नाही. एक्सक्यूज मी. चुकलं माझं. मला खरंच समजलं नाही हो. तुम्ही होतात पण तुम्ही हे सगळं सहन केलं आणि खरंच कोणी केलं नसतं. माझ्या आणि सोहमच्या नात्यात तुमची फरफट होती हे लक्षातच आलं नाही माझ्या. खूप चुकले मी. माफ करा मला.